हत्या झाली आणि त्याचा राग राज्यभर बघायला मिळाला आणि त्या दृष्टीने बीड, परभणी, पुणे, काल पैठण आणि आज जालन्यामध्ये आक्रोश मोर्चा निघाला होता. दादा, प्रचंड रोष आहे समाजामध्ये. संतोष देशमुख यांची हत्या झाली, काही मारेकरी पकडलेत, परंतु एक मारेकरी अजूनही फरार आहे. सापडलं, सोडणार नाहीत कोणालाच. नुसता एकच आरोपी म्हणून नाही म्हणता येणार, कारण ती संघटित गुन्हेगारीची प्रचंड मोठी टोळी आहे. ही कुख्यात टोळी धनंजय मुंडेने तयारी केलेली. कारण ती टोळी कोणाची जात बघितली नाही, त्यांनी धर्म बघितला नाही, फक्त पैसा आणि पैसा. आणि या गोष्टीमुळं माणसंसुद्धा मारू टाकली खूप त्यांनी. त्यामुळं याच्यातलं सगळं नुसते आरोपी तर सापडणारच हो, पण जेवढी काय साखळी ती सगळी तिचा नायनाट होणार, समूळ नायनाट करणार. आणि ही शब्द नायनाट करण्याचा मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला दिलेला आहे आणि अधिवेशनातसुद्धा दिलेला आहे. एकालाही सोडलं जाणार नाही हे त्यांनी सांगितलेलं. मोका लावणार, 302 लावली जाणार, सामूहिक कटात बी सगळ्याला घेतलं जाणार, कोणाला सोडलं जाणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. आमचं म्हणणं आहे की यांची सगळ्यांची नार्को टेस्ट एकदा करा, सगळ्याचे शिड्या पण काढा, नार्को टेस्ट पण करा, यांना सोडू नका आता. आणि हे शब्द त्यांनी अधिवेशनात पण दिला, त्यांनी कुटुंबाला पण दिला. देशमुख कुटुंब आता 2 दिवसापूर्वी भेटून आलेत, आता दगा फटका करणार नाहीत अशा अपेक्षा मुख्यमंत्री 100% देणार म्हणून. त्यातला एक जरी आरोपी सुटला ना, एक पुरं राज्य पुन्हा पेटून उठणार. दुसरी गोष्ट अशी की अनेक मोर्चे झाले, आंदोलन झाली, त्या ठिकाणी आपण भाषणं केली, परंतु आज तुम्ही भाषण न करता लोकांमध्ये खाली बसला होता. काय कारण होतं नेमकं? नाही, कारण फरण कायच काय, कारण काही नसतं आपल्याचं. कारण फरण काय नाही बाबा. काय माझी तब्येत आपण दाखवलं होतं सगळ्या चॅनलच्या बांधवांनी. कालच माझी तब्येत खराब होती. आज असं आलो इथं मोतीबागेजवळ छत्रपती संभाजीराजांच्या स्मारकाला सगळ्यांनी अभिवादन केलं, कुटुंबियांनी. आणि मी तिथूनच हॉस्पिटलला जाणार होतो आणि सगळ्यांना बोललो पण होतो. मग त्यातल्या 2 आयोजकांनी सांगितलं की बाबा तुम्ही तिथपर्यंत सभेच्या ठिकाणापर्यंत चला. म्हणलं आता परत उठता यायचं नाही, म्हणून आम्ही मागं येऊन बसलो आणि आम्ही उठलो आणि थोडा वेळ थांबलोत. म्हणलं आता जाऊयात आपण दवाखान्यात. उठलो ते सगळेच लोक उठले, म्हणून पुन्हा खाली बसलो. म्हणलं आता हे सगळा कार्यक्रम संपल्याच्या नंतर आपण जाऊयात. कारण मी समाज आहे, मी एक समाजातला आहे, मी एक समाज आहे. समाज म्हणून गेलो, बसलो, माघारी आलो. त्याला काय भाषण ते रोजच करतोय आणि काय भाषण केल्यानेच नाही मिळतो असं थोडंच आहे. कुटुंबाच्या पाठीशी कणखरपणानं सगळ्या समाजानं आम्ही सुद्धा उभा राहायचं आणि न्याय द्यायचा आहे, बस एवढंच. येऊ का त्याला काही दचामा करण्यात काय अर्थ नाही. कारण सर्व लोक तुम्हाला ऐकायला आले होते. नाही, समाज एकवटलेला आहे, समाज ऐकायला आलेला आहे. मी फाटक्या लोकांचं कपड्यातला जो फाटका माणूस आहे माझा, जो गरीबातला गरीब मराठा आहे, शेतमजूर आहे, शेतकरी आहे, कर्मचारी येतं, ड्रायव्हर येतं, रिक्षाचे, जिपाचे, ट्रकचे, हॉटेल चालवणारे, टपऱ्या चालवणारे, मजूर, शेतकरी, या गरीब गरजवंत मराठ्यांचा, गरिबांच्या मायबाप जो आहे आमचा गरीब, त्या गरिबांचं काम मी करतो. मी फाटक्या कपड्यातल्या मायबाप समाजाचं काम करतो. त्याला कसं मोठं करता येईल, आरक्षण देऊन त्याचे लेकरं, त्याच्या पोरी, लेकरं बाळ कसे मोठे करता येईल, त्यांचं कसं कल्याण करता येईल, हे काम मी गावखेड्यात घुसून करतो, घराघरात जाऊन करतो. मी ग्राउंडवर आहे कधी पण. मला ते हाव नाही आहे व्यासपीठन खालीन असलं काय कधीही हाव नाही आहे आणि असण्याचं कारण पण नाही. आणि माझा समाज माझ्यावर तेवढं प्रेम पण करतो ना. मी काय खाली काय असलं ना वर काय असलं, माझा समाज सोबत आहे रात्रंदिवस. कारण मला ना गरिबीत गेलेला समाज उचलायचा आहे, दारिद्र्याच्या खाईत अडकला आहे, आक्रोश. आरक्षण नसल्यामुळं नोकऱ्याला लागत नाहीत, उच्च शिक्षण घेत नाहीत. या गरिबांच्या लेकरांना मला मोठं करायचं, त्यांना न्याय देण्यासाठी लढतोय. तसं संतोष भैया देशमुखांना न्याय देण्यासाठी लढतोय. मग मला कुठल्याही टोकाला जायची वेळ आली तरी मी जाणार गोरगरिबांसाठी. त्यामुळं गोरगरिबाचं काम करणं, मी गोरगरीब आहे, माझी जबाबदारी. गरिबाचं काम गरिबानंच करावं. गरजवंताची जाण ही गरजवंतालाच असते. मी एक गरिबातल्या कुटुंबातला पोरगा आहे आणि त्याच करोडो गरिबांच्या लेकरासाठी लढतो. मग ते कर्मचारी असतील, ते नोकरदारातले असतील, ते शेतकरी असतील, ते ऊस तोडणारे मराठी असतील, माझे हमाल्या करणारे मराठी असतील, एसट्या ट्रकवर ड्रायव्हरकी करणारे असतील, रिक्षावरती असतील, टपऱ्यात. मी गरिबांचं काम करतोय आणि माझ्या गरिबांना न्याय देण्यासाठी मी लढणार आहे. मला खालीवर काही वाटत नाही. तसं काय कोणाचा अर्थ काढायची आवश्यकता नाही. कोणाचं काय राजकारण असेल तर मला ते माहीत नाही, पण मी मात्र
प्रामाणिक समाजाशी आहे, कायम राहणार आहे आणि जमिनीवर लढणार. हा, खाली बसलो वर बसलो, काय नाही, खाली नाही वर नाही, कुठं काय नाही काय नाही काय. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरवदे, TV9 मराठी, जालना. आणि मला ते